नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार आहे आणि युती आघाडीचे हे चित्र स्पष्ट होणार आहे। 2 डिसेंबरला मतदान होईल, 3 डिसेंबरला याचा निकाल लागेल। तर राज्यात 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार आहे। त्यानंतर युती आघाडीचे हे चित्र स्पष्ट होईल। उमेदवारी अर्जानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होईल। कुठला पक्ष कुणासोबत जातो याचंही चित्र समोर येईल। यानंतर प्रचाराला वेग येणार आहे। दरम्यान 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी असणार आहे। आणि आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया अमरकडून काय नेमकी लगबग चालू आहे। अमर, सगळ्यात तर शेड्यूल आपण सांगितलंच आणि आजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा। निश्चितच आजचा दिवस जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण शेवटची संधी असणार आहे। काय नेमकं आज राज्यभर सगळं वातावरण दिसणार आहे? अनुपमा, अगदी बरोबर आहे। जसं तू सांगितलं की कोणती युती आणि कोणती आघाडी होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे, पण त्याचबरोबर अजून एका तारखेकडे लक्ष ठेवावं लागेल, ते म्हणजे 21 तारखेकडे अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे। आज अर्ज दाखल करण्याचा आत्ता जे संकेत मिळत आहे, विदर्भात जवळपास 100 नगरपंचायत आणि ग्राम याच्या निवडणुका आहे सगळ्या मिळून। तर या सगळीकडे स्वबळाचे साधारणपणे चित्र दिसत आहे। प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत दिसतो आहे। अजूनपर्यंत अशी कोणतीच अधिकृत गोष्ट नाही। स्थानिक स्तरावर हे सगळे निर्णय होत आहे, पण त्याचबरोबर आजचा अर्ज दाखल केल्यानंतर 21 तारखेला अर्ज कोण मागे घेतं, कोणत्या पक्षाचे अर्ज मागे घेण्यात येतात यावर सुद्धा बरेच चित्र स्पष्ट होणार आहे। प्रचंड अशी रस्सीखेच प्रत्येक मतदारसंघात आहे। आपण विदर्भात बघायला गेलं तर 100 जागांसाठी या संपूर्ण निवडणुका होत आहे आणि खास करून भाजप सगळीकडे स्वबळावर लढण्याचे संकेत यापूर्वीपासूनच मिळत आहे। दुसरीकडे नागपूर जिल्ह्याचा विचार करायला गेल्यास म्हणजे 100 पैकी 27 जागा एकट्या नागपूर जिल्ह्यात आहे, म्हणजे 1/4 जागा या नागपूर जिल्ह्यात आहेत। त्याच्यात काही प्रतिष्ठेच्या जागा म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा मतदारसंघातील काही नगरपंचायत आशिष जयस्वाल यांच्या इथे आहे। त्यामुळे एकूणच ही सगळी प्रतिष्ठेच्या लढतींकडे खास करून सगळीकडे लक्ष दिसून येत आहे। पण आता जे संकेत मिळत आहे, प्रत्येक पक्ष हा स्वबळाचं तयारी करतोय आणि हेच चित्र भंडारा गोंदियामध्ये आहे किंवा मग आपण तिकडे अकोल्याकडे गेलो तर काही ठिकाणी पॅनल करून सुद्धा लढण्याची शक्यता आहे। अनुपमा, ठीक आहे अमर, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्या बरोबर होते।